नमस्कार, एस न्यूजमध्ये आपले स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला एक नजर टाकूयात ठळक घडामोडींवर। कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्र्यांनी आज सादर केला अर्थसंकल्प। अर्थसंकल्पाने अनेकांचा अपेक्षाभंग। वेगावर नियंत्रण आणण्यासाठी शहर वाहतूक नियंत्रण शाखेने रडार यंत्रणेचा वापर करत सुरू केली आहे दंडात्मक कारवाईची मोहीम। सुसाट वेगाने वाहन चालवणाऱ्यांना आता बसणार चाप। नांदेडमध्ये बालिकेवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ इचलकरंजीत विद्यार्थिनींनी काढला आक्रोश मोर्चा। श्री अंबाबाई मंदिरातील उत्तरायण किरणोत्सवात चौथ्या दिवशी आला ढगांचा अडथळा। आणि आजच्या विद्यार्थ्यांसमोर जाताना शिक्षकांनी अपडेट राहणं गरजेचं, ग्लोबल टीचर पुरस्कार विजेते शिक्षक रणजित सिंह डिसलेंचं प्रतिपादन। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। राजकारणाची खबरबात, समाजकारणाचा मागोवा, कला, क्रीडा, मनोरंजन, शेती, उद्योग, कुठं काय घडलंय बिघडलंय, बातमीला योग्य न्याय देणारा कोल्हापूरचा बुलंद आवाज, एस न्यूज कोल्हापूर, सदैव तुमच्या सोबत। वळूयात सविस्तर बातम्यांकडे। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थसंकल्प सादर केला। अर्थसंकल्पात अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्यात। आरोग्य क्षेत्रासाठी तिप्पट म्हणजेच 2,23,846 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। कोरोना लसीकरणासाठी अर्थसंकल्पात 35,000 कोटींची तरतूद केल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली। 75 पेक्षा जास्त वय असलेल्यांना IT रिटर्न पासून मुक्ती देण्यात आली आहे। सामान्य करदात्यांना मात्र कोणताही दिलासा देण्यात आलेला नसून टॅक्स स्लॅबमध्ये बदल करण्यात आलेला नाही। पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या पर्वातील तिसरा अर्थसंकल्प सादर झाला, तर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचाही हा तिसरा अर्थसंकल्प होता। पहिल्यांदाच पेपरलेस बजेट सादर करण्यात आलं असून केंद्रीय अर्थमंत्र्यांकडून मेक इन इंडिया टॅबचा वापर करण्यात आला। सरकारनं आरोग्य आणि आरोग्य क्षेत्राचं बजेट 94,000 कोटी रुपयांवरून 2,23,846 कोटी रुपये केले। या माध्यमातून देशातील सर्व लोकांना उत्तम आरोग्य सुविधा देण्यात येतील, असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलंय। कोरोना साथीला सामोरं जाण्यासाठी भारतानं मोठी पावलं उचलली आहेत। कोरोना लसीकरणासाठी या अर्थसंकल्पात 35,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेट दरम्यान आत्मनिर्भर स्वस्थ भारत या नव्या योजनेची घोषणा केली। या योजनेसाठी पुढील 6 वर्षांसाठी 64,180 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं। राष्ट्रीय आरोग्य योजनेच्या व्यतिरिक्त ही तरतूद असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। या योजनेअंतर्गत गावापासून शहरापर्यंत आरोग्य सुविधा सुधारण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। अर्थसंकल्पातील अन्य महत्त्वाचे मुद्दे पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। देशभरात 7 मेगा इन्व्हेस्टमेंट पार्क उभारणार। 15 वर्ष जुन्या वाहनांसाठी स्क्रॅपिंग पॉलिसी। कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी 1,78,000 कोटींचा निधी। दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रेणीच्या शहरांमध्ये गॅस पाईपलाईनचा विस्तार करणार। मुंबई कन्याकुमारी महामार्गासाठी 64,000 कोटींचा निधी। रेल्वेसाठी 1,10,055 कोटींचा विक्रमी निधी। मेट्रो शहरात मेट्रो रेल्वेचं जाळं उभारणार। महाराष्ट्रासाठी बजेटमधील सर्वात मोठी घोषणा, नाशिक मेट्रोसाठी 2 लाख कोटी तर नागपूर मेट्रोसाठी 5,976 कोटी रुपयांची तरतूद। सार्वजनिक वाहतुकीतल्या बसेसची सुधारणा करण्यासाठी 18,000 कोटी। विधानसभा निवडणुका असलेल्या केरळ, तामिळनाडू, आसाम, पश्चिम बंगाल या राज्यांसाठी योजनांची खैरात। वाहतूक सुरक्षा सप्ताहानिमित्त शहर वाहतूक नियंत्रण शाखेनं वाहनांच्या वेगावर नियंत्रण आणण्यासाठी रडार यंत्रणेचा वापर करत दंडात्मक कारवाईची मोहीम सुरू केली आहे। यामुळे आता सुसाट वेगानं वाहन चालवणाऱ्यांना चाप बसणार आहे। वाहतूक सुरक्षा सप्ताहानिमित्त शहर वाहतूक शाखेनं वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी नियमांची कडक अंमलबजावणी सुरू केली आहे।
वाहन चालवण्याचा परवाना, सिग्नल तोडणं, एकेरी वाहतूक मार्गाचा अवलंब न करणं अशा वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. शहरातील चौकाचौकात मुख्य रस्त्यावर वाहतूक शाखेच्या पोलिसांकडून ही कारवाई सुरू आहे. अपघात टाळण्यासाठी शहर वाहतूक शाखेनं शहराच्या काही भागात वाहनांच्या वेगावर नियंत्रण राखण्यासाठी CCTVसह रडार यंत्रणेचा वापर केला आहे. कसबा बावडा ते शिये टोल नाका, सायबर कॉलेज ते शाहू नाका आणि दाभोळकर कॉर्नर इथं वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. आज वेगमर्यादेसह वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 658 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. सिग्नल तोडणाऱ्या 33 वाहन चालकांवर, सीट बेल्ट न लावलेल्या 226 चारचाकी वाहन चालकांवर तर इतर नियम तोडणाऱ्या 399 वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. वाहतूक शाखेनं सुरू केलेल्या कारवाईमुळे सुसाट वेगानं वाहन चालवणाऱ्या वाहन चालकांना आता चाप बसणार आहे. करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या उत्तरायण किरणोत्सवाच्या आज चौथ्या दिवशी ढगांच्या अडथळ्यामुळे अपेक्षेप्रमाणे किरणोत्सव झाला नाही. 5:47 सूर्यकिरणं गरुड मंडपात आली. त्यानंतर 6 वाजता सूर्यकिरणं कासव चौकात आली. त्यानंतर मात्र ढगांच्या अडथळ्यामुळे किरणं लुप्त झाली. करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात वर्षातून 2 वेळा दक्षिणायन आणि उत्तरायण किरणोत्सव सोहळा पार पडतो. आज उत्तरायण किरणोत्सव सोहळ्याच्या चौथ्या दिवशी किरणोत्सव सोहळ्याला 5:11 सुरुवात झाली. 5:47 किरणं गरुड मंडपात आली, तर 6 वाजता किरणं कासव चौकापर्यंत पोहोचली. मात्र काही वेळातच किरणांची तीव्रता कमी झाली. त्यानंतर या किरणोत्सवात ढगांचा अडथळा आल्यानं कासव चौकातच किरणं 6 वाजता लुप्त झाली. त्यामुळे आजचा किरणोत्सव सोहळा अपेक्षेप्रमाणे होऊ शकला नाही. आज इचलकरंजी शहरात दिव्यांगांच्या मोर्चानं लक्ष वेधून घेतलं. कुणी 3 चाकी सायकलवरून, कुणी दुचाकीवरून, कुणी कुबड्या घेऊन, तर अंध लोकांनी घरातील नातेवाईकांचा हात धरून आपल्या मागण्यांसाठी प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला. प्रलंबित मागण्या तात्काळ मार्गी लावून आम्हा दिव्यांग बांधवांना आधार द्यावा, अन्यथा उग्र स्वरूपाचं आंदोलन करण्याचा इशारा दिव्यांग बांधवांनी प्रांताधिकारी डॉक्टर विकास खरात यांना दिला. गेल्या अनेक वर्षांपासून दिव्यांग बांधवांचा आपल्या मागण्यांसाठी संघर्ष सुरू आहे. शासन सवलत जाहीर करतं, मात्र त्याची अंमलबजावणी होत नाही आणि दिव्यांग बांधव यापासून दूर राहतात. अशा सर्व प्रलंबित मागण्यांसाठी दिव्यांग बांधवांनी आज मोर्चा काढला. गांधी पुतळा चौकातून मागण्यांच्या घोषणा देत मोर्चा प्रांत कार्यालयावर आला. त्यानंतर मागणीचे निवेदन प्रांताधिकारी डॉक्टर विकास खरात यांना देऊन सविस्तर चर्चा केली. दिव्यांगांना वाहनं घेण्यासाठी सवलत मिळावी, थकीत अनुदान मिळावं, नोकरीमध्ये आरक्षणाची अंमलबजावणी करावी, ST महामंडळात स्वखर्चानं स्मार्ट कार्ड मिळावं, यासह विविध मागण्यांबाबत प्रांताधिकाऱ्यांशी दिव्यांग बांधवांनी चर्चा केली. तसेच नगरपालिकेनं जाहीर केलेले 5% दिव्यांग अनुदान तात्काळ खात्यावर जमा करावं अशी विनंती केली. मोर्चात अनिल पाटील, दिनेश माने, सचिन कांबळे, प्रकाश शानवाडे, सुधीर लोले, प्रदीप देवधर, अशोक कुंभार, संभाजी सूर्यवंशी यांच्यासह दिव्यांग बांधव सहभागी झाले होते. कोरोना महामारीच्या काळात वडणगे गावानं राबवलेला पॅटर्न देशभर मार्गदर्शक ठरला. अनेकांचं यामुळे प्राण वाचले. शिवाय अनेकांना आर्थिक संकटात मदत करणारा हा पॅटर्न कायमच स्मरणात राहील, असे गौरवोद्गार आमदार ऋतुराज पाटील यांनी काढले. वडणगे इथल्या सुभाष ग्रुपच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात आमदार ऋतुराज पाटील बोलत होते. नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती आणि लोकनियुक्त सरपंच सचिन चौगले यांच्या कारकिर्दीची त्रिवर्षपूर्ती यानिमित्त वडणगे इथल्या सुभाष ग्रुपच्या वतीनं क्रिकेट स्पर्धेचं बक्षीस वितरण तसंच विविध मान्यवरांच्या सत्कार कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाजार समितीचे संचालक BH पाटील होते. यावेळी बोलताना आमदार ऋतुराज पाटील यांनी कसबा बावडा आणि वडणगे गावचं नातं पूर्वीपासूनच ऋणानुबंधाचं आहे. सुभाष ग्रुपचं कार्य हे इतर मंडळांसाठी आदर्शवत असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. वडणगे इथल्या तळ्याच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी सरपंच सचिन चौगले यांनी आपल्या भाषणात केली होती. याचा संदर्भ घेत तळ्याच्या सुशोभीकरणाबरोबरच वडणगे गावच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही यावेळी आमदार ऋतुराज पाटील यांनी दिली. कोरोना काळात गृह अलगीकरणाचा पॅटर्न प्रथमच वडणगे गावानं राबवला होता. हा पॅटर्न देशभर मार्गदर्शक ठरला. अनेकांचं यामुळे प्राण वाचले. अनेकांना आर्थिक संकटात मदत करणारा हा पॅटर्न कायमच स्मरणात राहील, असे गौरवोद्गारही यावेळी आमदार ऋतुराज पाटील यांनी काढले. मला मुद्दामून आज त्या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित असणारे सर्वच लोक ज्यांचं कोरोना योद्धा म्हणून त्या ठिकाणी आपण सत्कार करतो, ज्यांनी कोरोना संकटामध्ये एक मोठं धाडस त्या ठिकाणी दाखवलं. कारण मला अजून देखील आठवते, मला वाटते
ऑगस्टच्या दरम्यान स्पाइक होता, म्हणजे जिथं चांगली संख्या त्या ठिकाणी कोरोनाची त्या ठिकाणी वाढत होती. एक मोठं आज त्या ठिकाणी संकट आपल्या समोर होतं आणि या संकटामध्ये आपल्याला माहित नव्हतं की कोल्हापूरमध्ये आकडे किती होतील आणि अशा परिस्थितीमध्ये देखील जिथं डॉक्टरना त्या ठिकाणी धाडस त्या ठिकाणी करायचं म्हणजे संदीप सर आपल्याला देखील माहिती, आपण बोलत होतो, ऑनलाईन बोलत होतो. आमदार जयंत असगावकर यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांच्यामुळं आपल्याला शिक्षक आमदार होण्याची संधी मिळाली असून आपल्या कामातून येणाऱ्या काळात शिक्षक आमदार म्हणून एक वेगळी ओळख निर्माण करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी बाजार समितीचे संचालक BH पाटील यांनी आम्हाला 3 आमदार लाभले असून यामुळं वडणगे गावच्या विकासामध्ये भर पडेल असा विश्वास व्यक्त केला. DY पाटील पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉक्टर महादेव नरके यांनी सुभाष ग्रुपच्या संघटन कौशल्याचे कौतुक केलं. सरपंच सचिन चौगले यांनी 3 वर्षात गावात कोट्यावधीची कामं केली असून पुढील 2 वर्षात जास्तीत जास्त कामं पूर्ण करण्याचा मनोदय व्यक्त केला. तर डॉक्टर अजित देवणे BD चेचर यांनीही मनोगत व्यक्त केली. यावेळी कोरोना योद्धा आणि विविध क्षेत्रातील गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. तसंच सुभाष चषक क्रिकेट स्पर्धा आणि फुटबॉल स्पर्धेतील विजेते यांना देखील बक्षिसं देण्यात आली. या कार्यक्रमाला रवींद्र पाटील, ॲडव्होकेट निलेश नरुटे, केवलसिंग राजपूत, आनंदराव पाटील, डॉक्टर संदीप पाटील, अजित कळके, सुभाष तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश उदाळे, उपाध्यक्ष विनोद सावंत, काँग्रेस सेवा दलाचे उपाध्यक्ष प्रवीण चौगुले यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी, वडणगे गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बातमीसह घेणार होते एक छोटासा ब्रेक, पण ब्रेकपूर्वी महत्त्वाची आठवण. ताज्या बातम्यांच्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर हे मोबाईल ॲप जरूर डाउनलोड करा. पाहत रहा एस न्यूज. हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस. राजकारणाची खबरबात, समाजकारणाचा मागोवा, कला, क्रीडा, मनोरंजन, शेती, उद्योग, कुठं काय घडलंय बिघडलंय, बातमीला योग्य न्याय देणारा, कोल्हापूरचा बुलंद आवाज. एस न्यूज कोल्हापूर, सदैव तुमच्या सोबत. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. वडार समाजाच्या विविध मागण्यांसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला. यावेळी शिष्टमंडळाच्या वतीनं मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना देण्यात आलं. मागण्या मान्य न झाल्यास येणाऱ्या काळात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. खाणकाम हा वडार समाजाचा पूर्वापार पिढीजात व्यवसाय आहे. यासाठी या समाजाला शासनाच्या वतीनं काही खाणपट्टी देण्यात आलेत. मात्र अनेक वेळा खाणपट्ट्यासाठी अनेक जाचक अटी लादल्या जात आहेत. काही वेळा महसूल अधिकारी नियमांच्या नावाखाली वडार समाजाची पिळवणूक करतायत. त्यामुळे या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी. त्याचबरोबर गौण खनिज परवाने त्वरित देण्यात यावेत. गौण खनिज परवान्यांची मुदत 1 वर्ष करण्यात यावी. ऑनलाईन रॉयल्टी चलन भरण्यास परवानगी मिळावी. यासह इतर विविध मागण्यांसाठी मी वडार महाराष्ट्राचा या संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये वडार समाजाचे लोक आपल्या वाहनांसह सहकुटुंब सहभागी झाले होते. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ठिकाणी आल्यानंतर या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तर मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना शिष्टमंडळाच्या वतीनं देण्यात आलं. मागण्या मान्य न झाल्यास येणाऱ्या काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला. मोर्चामध्ये मी वडार महाराष्ट्राचा या संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शिवाजी पवार, हातकणंगले तालुका पंचायत समितीचे सभापती प्रदीप पाटील, विलास पाटील, रमेश पोवार, मोहन पाटील, प्रकाश पाटील, तानाजी पवार यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. राज्यातील सार्वजनिक आरोग्य सेवा सक्षम करण्याचा आपला प्रयत्न आहे असं प्रतिपादन आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केलं. दाजीपूर इथं प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारत उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. प्राथमिक आरोग्य केंद्र ओलवन दाजीपूरच्या नूतन इमारतीचं उद्घाटन आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी पोलिओ लसीकरण शुभारंभ, रुग्णवाहिका प्रदान सोहळ्याबरोबर कोरोना काळात उत्कृष्ट सेवा दिल्याबद्दल जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर योगेश साळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर RR शेट्टी, आशा सेविका आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते करण्यात आला.
याप्रसंगी नामदार यड्रावकर यांनी शासकीय आरोग्य यंत्रणेबरोबर महसूल आणि इतर खात्यांच्या योगदानामुळे कोरोना महामारी मागं गेल्याचं सांगितलं. राधानगरी तालुक्यातील ओलवन दाजीपूरसह तुरंबे प्राथमिक आरोग्य केंद्राला कायमस्वरूपी डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी देण्याची ग्वाही दिली. जिल्हा परिषदेकडनं जर वाकीगोळचा प्रस्ताव आला तर निश्चितपणे वाकीगोळ असेल किंवा तुर्बे असेल या दोन्हीच्या प्रस्तावामध्ये निश्चितपणे आपण लक्ष घालून लवकरात लवकर सामान्य माणसाला आरोग्य सुविधा कशा पद्धतीनं चांगल्या पद्धतीने मिळेल यासाठी म्हणून निश्चित प्रयत्न करूया असं अभिवचन या निमित्तानं देतो. आमदार प्रकाश आबिटकर यांनी वाकीघोल प्राथमिक आरोग्य केंद्राची गरज व्यक्त करून शासकीय आरोग्य विभागाचं कोरोना महामारीतील कार्य स्पष्ट केलं. प्रभारी सभापती मोहन पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील, शिक्षण आणि अर्थ समितीचे माजी सभापती अभिजित तायशेटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए.वाय. पाटील, बांधकाम समिती सभापती हंबीरराव पाटील यांनी मनोगत व्यक्त केली. जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग भांदिगरे, जिल्हा परिषद आणि आरोग्य समितीच्या सदस्या सविता भाटळे, सभापती सुशीला भावके, प्रभारी सभापती मोहन पाटील, माजी सभापती दिलीप कांबळे, माजी उपसभापती रवीश पाटील, उत्तम पाटील, दीपाली पाटील, आर.के. मोरे, दीपक पाटील, प्राध्यापक किसनराव चौगले, सरपंच सुभाष पाटील, विलास पाटील, तहसीलदार मीना निंबाळकर, गटविकास अधिकारी डॉक्टर संदीप भंडारी, बांधकाम विभागाचे उपअभियंता सुरेश खैरे यांच्यासह पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. कुस्तीच्या प्रसारासाठी राज्य कुस्ती मल्लविद्या महासंघानं हाती घेतलेलं काम कौतुकास्पद आहे, असं प्रतिपादन अर्जुनवीर मल्ल आणि ज्येष्ठ प्रशिक्षक काका पवार यांनी केलं. महाराष्ट्र राज्य कुस्ती मल्लविद्या महासंघाच्या राज्य मेळाव्यात ते बोलत होते. या मेळाव्यात गामा पैलवान यांना भारतरत्न तर खाशाबा जाधव यांना मरणोत्तर पद्म पुरस्कारानं सन्मानित करावं असा ठराव यावेळी करण्यात आला. महाराष्ट्र राज्य कुस्ती मल्लविद्या महासंघाचा राज्यव्यापी मेळावा पोलीस उपअधीक्षक राहुल आवारे यांच्या उपस्थितीत आंबेवाडीतील दत्तसमर्थ सांस्कृतिक हॉल इथं पार पडला. कुस्तीच्या प्रसारासाठी हाती घेतलेल्या उपक्रमाची माहिती महासंघाचे संस्थापक गणेश मानुगडे यांनी प्रास्ताविकात दिली. सम्राट लाल मातीचा हा पुरस्कार सिकंदर शेख, समाजभूषण पुरस्कार सिद्धेश्वर गायकवाड, कुस्ती मल्लविद्या पुरस्कार बाबा महाडिक, कुस्ती प्रसारक राहुल जाधव यांच्यासह कुस्ती क्षेत्रात वेगळा ठसा उमटवणाऱ्या मल्लांचा यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. कुस्ती खेळाला उतरती कळा आली असून मल्लविद्या महासंघानं कुस्तीच्या प्रसारासाठी हाती घेतलेलं काम कौतुकास्पद आहे, असं मत अर्जुनवीर मल्ल आणि ज्येष्ठ प्रशिक्षक काका पवार यांनी व्यक्त केलं. या मेळाव्यात केंद्र सरकारनं जगज्जेते मल्ल गामा पैलवान खाशाबा जाधव यांना मरणोत्तर पद्म पुरस्कार द्यावा, प्रत्येक घरात कुस्ती पोहोचवण्यासाठी लाईव्ह माध्यमांचा जास्तीत जास्त वापर करणं, वेगवेगळ्या भाषेत कुस्तीचं साहित्य प्रसारित करणं, नवोदितांसाठी जास्तीत जास्त स्पर्धा आयोजन करणं असे ठराव करण्यात आले. मेळाव्याला ऑलिम्पिकवीर बंडा पाटील रेठरेकर, महाराष्ट्र केसरी अप्पा कदम, हिंद केसरी संतोष वेताळ, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील, आनंद धुमाळ, डॉक्टर प्रकाश पवार, शंकर पुजारी, राहुल चौगुले, वैभव लांडगे, पृथ्वीराज पवार, रणजित जाधव, विश्वास हरुगले, महिला आघाडीच्या अश्विनी बोराडे, रीमा शेळके, अनिता पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. या पहिल्या राज्यव्यापी मेळाव्याला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. त्यात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. यंदाचा अर्थसंकल्प सर्वसामान्यांना दिलासा देणारा ठरेल असे संकेत देशाच्या अर्थमंत्र्यांनी दिले होते. हे आर्थिक लसीकरण करताना अर्थमंत्री सर्वसामान्यांना कोरोनापासून सावरण्यास बूस्टर डोस देतील अशी अपेक्षा होती. मात्र या अर्थसंकल्पानं अनेकांचा अपेक्षाभंग झालाय. कोरोनानं केंद्र सरकारसमोर अनेक संकट निर्माण केली. त्यावर मात करण्यासाठी अर्थसंकल्पात तशा तरतुदी करणं ही काळाची गरज होती. त्यामुळे देशाचं नव्हे तर जगाचं लक्ष या अर्थसंकल्पाकडे लागून राहिलं होतं. देशाचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सादर केला. सर्वसामान्यांना कोरोनातून सावरण्यास बूस्टर डोस देतील असा तज्ज्ञांचा अंदाज होता. परंतु या अंदाजपत्रकानं अनेकांचा अपेक्षाभंग झाला. या अर्थसंकल्पावर गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी मोदी सरकारवर निशाणा साधलाय. हा अर्थसंकल्प नव्हे तर देश विकायला काढण्याचा संकल्प आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे. महाराष्ट्राच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केलंय. विविध राज्यांमधील आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पॅकेजची खैरात म्हणजे हा अर्थसंकल्प शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य करदाते यांच्यावर अन्याय करणारा हा अर्थसंकल्प असल्याचं मत नामदार सतेज पाटील यांनी व्यक्त केलंय. शेतकरी नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी अर्थसंकल्प पोकळ दावे करणारा असल्याची टिप्पणी केली आहे. बोलायचं झालं
तर लॉकडाऊनच्या काळामध्ये देशाची अर्थव्यवस्था अक्षरशः घसरलीला लागलेली होती आणि त्याला ज्या पद्धतीनं शेषनागानं पृथ्वीला सावरलेलं होतं त्या पद्धतीनं कृषी क्षेत्रानं टेकू दिला, आधार दिला आणि कुठेतरी अर्थव्यवस्था स्थिरस्थावर होण्याच्या दृष्टिकोनातून सुरुवात झाली. पण त्या कृषी क्षेत्राला काय मिळाला? एक मोठा भोपळा. की एवढ्या मोठ्या प्रमाणात अर्थव्यवस्था अडचणीत असताना सरकारनं ही संधी वापरून असं म्हटलं जातं आहे. सगळे लोक म्हणत आहेत, म्हणजे आणि सत्ताधारी पक्षाचे प्रतिनिधी तर म्हणतात फार मोठ्या प्रमाणात रस्त्यांचा खर्च वाढवणार आहे, रेल्वेचा खर्च वाढवणार आहे. पण दुसरीकडं तुम्ही विमानतळांचं खाजगीकरण करणार आहे, दुसरीकडं तुम्ही बंदरांचं खाजगीकरण करणार आहे, तिसरीकडं तुम्ही रेल्वेचं खाजगीकरण करणार आहे. म्हणजे खर्च इकडं वाढवला असं म्हणताय आणि तिकडं खर्च कमी केला असं होणार आहे. याचा प्रत्यक्ष परिणाम खर्चवाढीमध्ये होईलच याची खात्री आज कोणी देणार? त्यामुळं हा अर्थसंकल्प माझ्या दृष्टीनं एक उत्तम शास्त्रीय साधन विकासाचं, रोजगार निर्मितीचं आणि विषमता कमी करण्याचं या अर्थानं जो शास्त्रज्ञ बघतात त्या पद्धतीनं या अर्थसंकल्पाचा वापर झालेला नाही. विकासाची, सामाजिक न्यायाची, रोजगार निर्मितीची एक प्रचंड मोठी संधी या अर्थसंकल्पानं गमावली. महाराष्ट्राच्या वाट्याला 2 मेट्रो प्रकल्पासाठी मदत सोडून इतर भरीव कुठलीही गोष्ट आल्याचं दिसत नाही. एकंदरीत मोठमोठे आकडे सादर केले गेले आहेत. अनेक लाख कोटी रुपयाची खैरात केलेली आहे. प्रत्यक्षात त्याचा उपयोग जनतेला, नागरिकांना रोजगार वाढीसाठी किती होईल याबाबत मनात शंकाच आहे. स्क्रॅपचा निर्णय घेतलेला आहे. म्हणजे 15 वर्ष किंवा 20 वर्ष झालेले असतील कार्स किंवा कमर्शियल व्हेकलला, ती आता स्क्रॅप करणार आहेत. त्याच्यामुळे अंदाजे 1 कोटी नवीन व्हेकल्सची मागणी येणार आहे आणि कोल्हापूरला सगळं ऑटोमोबाईल सेक्टरचं जास्तीत जास्त कंपोनंट करत असल्यामुळे कोल्हापूर सेक्टरला सर्वात उत्तम संधी आहे करण्याची. ज्या अपेक्षा होत्या की ह्या अर्थसंकल्पामध्ये फार मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक कामामध्ये फार मोठं खर्चात कपात येईल आणि फार अतिशय वेगवेगळे टॅक्स लागतील, असं काही न होता जे सार्वजनिक कामं आहेत त्याला ती कपात न ठेवता त्याच्यामध्ये जेवढा खर्च करायचा तेवढा करणारच आहेत. पण बाकीच्या गोष्टीमध्ये सुद्धा बऱ्याचशा सवलती देऊन अर्थसंकल्प सर्वसामान्य लोकांना सोपा करण्याचा प्रयत्न केला दिसतो. व्यापाराच्या दृष्टीनं पाहिलं तर कर सामान्य समजा इन्कम टॅक्सच्या बाबतीमध्ये कोणताही फरक केलेला नाही आहे तसंच ठेवलं आहे. ते चांगलं आहे का वाईट नाही आहे. ज्या राज्याच्या निवडणुका आहेत त्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्या राज्यातले त्या रस्ते म्हणा किंवा तिथल्या बजेटमध्ये सगळ्या तरतुदी नाव घेऊन केलेले आहेत. आज महाराष्ट्राला म्हटलं तर नाशिक आणि नागपूरच्या रेल्वेसाठी जी तरतूद सोडली म्हणजे मेट्रो ट्रेनची, तर आम्हाला महाराष्ट्राला काहीच मिळालं नाही. या बातमीसह घेणार होते एक छोटासा ब्रेक, पण ब्रेकपूर्वी महत्त्वाची आठवण. ताज्या बातम्यांच्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर हे मोबाईल ॲप जरूर डाउनलोड करा. पाहत रहा एस न्यूज. हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस. राजकारणाची खबरबात, समाजकारणाचा मागोवा, कला, क्रीडा, मनोरंजन, शेती, उद्योग, कुठं काय घडलंय बिघडलंय, बातमीला योग्य न्याय देणारा, कोल्हापूरचा बुलंद आवाज. एस न्यूज कोल्हापूर, सदैव तुमच्या सोबत. ब्रेकनंतर बातमीपत्राच्या अखेरच्या भागात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपल्या जीवनातून, कार्यपद्धतीतून आणि आचार विचारातून ज्यांनी स्वच्छतेचं महत्त्व संपूर्ण समाजाला सांगितलं, अशा महात्मा गांधीजींच्या या पुण्यतिथी निमित्तानं अँटी स्पिटिंग मूव्हमेंटच्या वतीनं त्यांना कृतीमधून आदरांजली वाहण्यात आली.
नागरिकांमध्ये सार्वजनिक स्वच्छता आणि आरोग्याबाबत जनजागृती व्हावी यासाठी जोरदार घोषणा देत शहराच्या मुख्य मार्गावरून ही पदयात्रा काढण्यात आली. केशवराव भोसले नाट्यगृहापासून ही पदयात्रा सुरू झाली. मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोडवरून पापाची तिकटी इथं असणाऱ्या गांधी पुतळा परिसरात विसर्जित करण्यात आली. हातामध्ये जनजागृती करणारे फलक आणि लक्षवेधी मजकूर असणाऱ्या टोप्या घालून नागरिकांनी यामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला. सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यामुळे कोरोना संक्रमण वाढण्याचा धोका तर आहेच, त्याचबरोबर टीबी आणि अन्य श्वसनासंदर्भातील गंभीर संसर्गजन्य रोग देखील पसरतात. लॉकडाऊन शिथिल झाल्यानं याचं गांभीर्य लोकांमधून कमी होत असल्याचं दिसून येतंय. त्यामुळे लोकांमध्ये याविषयी जनजागृती व्हावी यासाठी अनेक महिन्यांपासून सार्वजनिक ठिकाणी थुंकणे विरोधी चळवळ काम करतेय. आज पदयात्रेसह दुकानात स्टिकर्स लावण्यात आली. या प्रसंगी थुंकवीरांना चाप लावण्यात प्रशासन कमी पडत असल्याची खंत दीपा शिपूरकर यांनी व्यक्त केली. येत्या काळात शासकीय यंत्रणेनं लक्ष न दिल्यास आंदोलनाच्या माध्यमातून पाठपुरावा केला जाईल असं त्यांनी सांगितलं. यावेळी राहुल राजशेखर, विजय धर्माधिकारी, सारिका बकरे, सागर बकरे, सुनीता वेंगाणे, नीना जोशी, ललिता गांधी, ललित गांधी, गीता हसूरकर, अश्विनी गोपुडगे, मीनाक्षी सुतार, राहुल चौधरी, बंडा पेडणेकर, अभिजित गुरव, जीवन बोडके, विद्याधर सोहनी, कपिल मुळे, डॉक्टर गुरुदत्त म्हाडगूत, अशोक लोहार, युवराज लोखंडे आदींचा सहभाग होता. नांदेडमध्ये 5 वर्षाच्या मुलीवर झालेल्या अत्याचाराचे पडसाद आज इचलकरंजी शहरात उमटले. शहरातील शाळा महाविद्यालयांमधील विद्यार्थिनींनी आज आक्रोश मोर्चा काढून आरोपींना फाशी देण्याची मागणी केली. नांदेडमधील 5 वर्षाच्या मुलीवर झालेला अत्याचार आणि तिची निर्दयपणे केलेली हत्या या विरोधात इचलकरंजी शहरात विद्यार्थिनी मोठ्या संख्येने एकत्र आल्या. छत्रपती शिवाजी पुतळा चौकात एकत्र येत शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मोर्चाला सुरुवात केली. बलात्कार वृत्ती मुर्दाबाद, आम्हाला न्याय द्या अशा आर्त घोषणा देत आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी मोर्चामध्ये करण्यात येत होती. शहराच्या मुख्य मार्गावरून मलाबादे चौकाला वळसा घालून प्रचंड घोषणांच्या गदारोळात हा मोर्चा प्रांत कार्यालयावर धडकला. या ठिकाणी विद्यार्थिनींनी घटनेविरोधात आपल्या प्रखर भावना व्यक्त केल्या. मोर्चात शहरातील शाळा महाविद्यालयातील विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. जिल्ह्यात आज सायंकाळी 5 वाजेपर्यंतच्या 24 तासात 13 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले तर 3 रुग्णांना बरे झाल्यानं डिस्चार्ज देण्यात आलाय. सध्या जिल्ह्यात 93 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गेल्या 24 तासात 499 स्वॅब तपासणी अहवाल प्राप्त झाले. यामध्ये 484 अहवाल निगेटिव्ह आले तर 2 स्वॅब नाकारण्यात आले. गेल्या 24 तासात नव्या 13 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये कोल्हापूर शहरातील 9, करवीर तालुक्यातील 1, शाहूवाडी तालुक्यातील 1 आणि अन्य जिल्ह्यातून आलेल्या 2 रुग्णांचा समावेश आहे. या सर्व रुग्णांसह कोल्हापूरमधील आत्तापर्यंतच्या कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 49,944 इतकी झाली आहे. गेल्या 24 तासात 3 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केल्यामुळं त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे आत्तापर्यंत डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची एकूण संख्या 48,129 झाली आहे. गेल्या 24 तासामध्ये एकाही कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला नसून मृतांची संख्या 1,722 वर स्थिर आहे. सध्या 93 कोरोनाबाधित रुग्णांवर जिल्ह्यात उपचार सुरू आहेत. हातकणंगले तालुक्यातील मौजे टोपमधील ग्रामस्थांच्या सार्वजनिक वापरासाठी असलेल्या सरकारी गायरानावर बेकायदेशीर अतिक्रमणाविरोधात आणि यामध्ये आर्थिक हितसंबंध असलेल्या अधिकाऱ्यांकडून होत असलेल्या दुर्लक्षाविरोधात गावातील 3 आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. अक्षय सुभाष पाटील, अनिकेत शिवाजी गुरव, विकास राजेंद्र पाटील अशी उपोषणकर्त्यांची नावं असून टोप ग्रामपंचायत समोरच त्यांनी आजपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. टोप ग्रामपंचायत गट नंबर 1274-1 मधील 15 हेक्टर 41 आर इतकी जमीन महाराष्ट्र शासनानं जमीन महसूल कायदा 1966 अंतर्गत सरकारी गायरान म्हणून टोप ग्रामस्थांच्या सार्वजनिक वापरासाठी राखीव ठेवली आहे. या जमिनीची देखभाल करणं, जमीन सुस्थितीत ठेवणं, जमिनीवर अतिक्रमण होऊ नये तसंच सरकारी मालमत्तेचं नुकसान होऊ नये याची जबाबदारी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि ग्रामसेवक यांच्या हाती देण्यात आली आहे. मात्र सरपंच आणि ग्रामसेवक हे एकमेकांना सामील होऊन या सरकारी मालमत्तेवर बेकायदेशीर अतिक्रमण विरोधात कोणतीही कारवाई करत नसल्याचा आरोप या उपोषणकर्त्यांनी केलाय. या विरोधात संबंधितांना याआधीच दावापूर्ण नोटीस पाठवण्यात आल्या होत्या. मात्र याला न जुमानता या गायरान जमिनीवर अतिक्रमण करून बांधकाम करणं अद्यापही सुरूच असल्याचं उपोषणकर्त्यांनी स्पष्ट केलंय.
सध्या या जमिनीचा सरकारच्या बाजारभावाप्रमाणे 150 कोटी रुपयांची मिळकत वाया जात असल्याची बाब सक्षम अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून याबाबत तक्रार केली असता अतिक्रमण करणाऱ्यांसोबत या अधिकाऱ्यांचे आर्थिक लागेबंधे असल्याचा आरोप देखील उपोषणकर्त्यांकडून करण्यात आलाय। यामध्ये ग्रामस्थांनी सरकारचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान होत असून वारंवार तक्रार देऊनही याकडे दुर्लक्ष होत असल्यानं या घटनेकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आमरण उपोषणाला सुरुवात केल्याचं उपोषणकर्त्यांनी स्पष्ट केलं। कागल तालुक्यातील प्रगतशील शेतकरी आणि व्यावसायिक चंद्रकांत मगदूम यांनी अनोख्या पद्धतीनं ट्रॅक्टरचा वर्धापन दिन साजरा केला। जिद्द, चिकाटी आणि मेहनत याच्या जोरावर घेतलेल्या 4 ट्रॅक्टरना सजवून विधिवत पूजा केली। मगदूम यांनी ट्रॅक्टरचा साजरा केलेला वर्धापन दिन पंचक्रोशीत चर्चेचा विषय ठरला। कसबा सांगाव इथल्या मगदूम मळ्यातील मंडपामधील सजवलेले हे ट्रॅक्टर एखाद्या प्रदर्शनातलं आहे असं आपल्याला वाटेल, पण हे ट्रॅक्टर प्रदर्शनातील नाहीत, तर चंद्रकांत मगदूम यांचे आहेत। शेती करताना ट्रॅक्टरची ओढ लागलेल्या मगदूम यांनी आज जिद्द, चिकाटीच्या जोरावर 4 ट्रॅक्टर घेतलेले। ट्रॅक्टरवर असणारं त्यांचं प्रचंड प्रेम या सजावटीवरून दिसून येतंय। मगदूम परिवारानं ट्रॅक्टरचा वर्धापन दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला। मंडप घालून ट्रॅक्टरची सजावट करून विधिवत पूजाही केली। प्रत्येक ट्रॅक्टर समोर फुलांच्या पाकळ्यांमध्ये 2010, 2016, 2020, 2021 असे ट्रॅक्टर घेतलेल्या वर्षाचा उल्लेख होता। वडील नाभिराज, आई अंजना, पत्नी रेखा, मुलगा वर्धमान, मुलगी सानिका या परिवारासह मित्रपरिवाराचंही अनमोल सहकार्य लाभल्याचं चंद्रकांत मगदूम यांनी सांगितलं। माझा व्यवसाय शेतीत काहीतरी नवीन करण्याचा उद्देश, त्यात मुळापासूनच ट्रॅक्टरची मला फार आवड होती, त्यामुळे मी 2010 साली नवीन ट्रॅक्टर घेतलो। त्यात नवीन ट्रॅक्टर घेतलो, त्यानंतर मला कामाची कमतरता वाढताना परत 2016ला मी अनेक दुसरा ट्रॅक्टर घेतलो। असं करत आणि शेतकऱ्यांचा प्रतिसाद त्यात मी फक्त ठरवलं प्रामाणिक काम करायचं आणि प्रामाणिकपणे पैसे मिळवायचे ह्या उद्देशानं आज आर्यन शेती पाहून सगळ्यांच्या आशीर्वादानं व्यवस्थितपणे पार पडा आणि ह्या धंद्यात मी यशस्वी आहे। शेती व्यवसायात ट्रॅक्टरद्वारे केलेल्या प्रगतीबद्दल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अविनाश मगदूम यांनी त्यांचं भरभरून कौतुक केलं। चंद्रकांत मगदूम हे कसबा सांगावमधले एक प्रयोगशील शेतकरी आहेत। तसं कसबा सांगाव ही प्रयोगशील शेतकऱ्यांची भूमी आहे। चंद्रकांत मगदूम यांनी सुरुवातीला 1 ट्रॅक्टर घेतला आणि त्याच्यातून त्यांनी चांगली प्रगती करत आज एकाचे त्यांनी 4 ट्रॅक्टर केलेले आहेत। घरातल्या वडीलधाऱ्या लोकांचा त्यांना पाठिंबा असेल किंवा त्यांच्या मित्रमंडळींनी दिलेला त्यांना पाठिंबा असेल, प्रोत्साहन असेल, याच्यामुळे त्यांनी आज या धंद्यामध्ये चांगली प्रगती केलेली आहे। जिथे एकीकडे शेतीमध्ये काहीच नाही आहे अशा म्हणणाऱ्या लोकांच्यासाठी चंद्रकांत मगदूम यांनी एक अंजन घातलेलं आहे डोळ्यात, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। त्यांची अशीच उत्तरोत्तर प्रगती होवो आणि याच्यापुढे अशाच त्यांच्या ट्रॅक्टरची संख्या जी आहे ती वाढत जाऊ ही सदिच्छा या निमित्तानं आम्ही त्यांना देत आहोत। ट्रॅक्टरच्या वर्धापन दिनी पंचक्रोशीतील लोकांसाठी भोजनही ठेवण्यात आलं होतं। यावेळी मगदूम परिवाराला शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी झाली होती। शासन पातळीवर निर्णय होईपर्यंत वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई केल्यास महावितरण आणि जनता असा संघर्ष निर्माण होईल। यातून निर्माण होणाऱ्या परिस्थितीला महावितरणचे अधिकारी जबाबदार असतील असा इशारा वीज बिल भरणार नाही कृती समितीनं दिलाय। वीज बिल भरण्यासाठी लोकांच्यावर सक्ती करण्यात येत असून काही ठिकाणी वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई करण्यात येतेय। या पार्श्वभूमीवर आज कृती समितीच्या शिष्टमंडळानं महावितरणचे अधीक्षक अभियंता प्रभाकर निर्मळे यांची भेट घेतली। लॉकडाऊन काळातील घरगुती वीज बिलं राज्य शासनानं भरावीत। शेजारील केरळ, मध्य प्रदेश आणि गुजरात या राज्यांनी लॉकडाऊन काळातील घरगुती वीज बिलांमध्ये सवलत दिली आहे। महाराष्ट्रातही वीज बिलात सवलत देण्याचं आश्वासन ऊर्जा मंत्र्यांनी दिलं होतं, मात्र त्याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही। याउलट वीज बिल न भरल्यास विद्युत पुरवठा खंडित करण्याचे महावितरणने आदेश दिलेत। वीज बिल माफी न करता विद्युत पुरवठा खंडित केल्यास राज्यात उद्रेक होईल असा इशारा कृती समितीनं महावितरणचे अधीक्षक अभियंता प्रभाकर निर्मळे यांना दिलाय। लॉकडाऊन काळातील वीज बिल भरण्यासाठी ग्राहकांच्यावर सक्ती करण्यात येतेय, तर वीज बिल न भरल्यास वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई देखील करण्यात येतेय। या सर्व पार्श्वभूमीवर आज वीज बिल भरणार नाही कृती समितीच्या शिष्टमंडळानं महावितरणचे अधीक्षक अभियंता निर्मळे यांची भेट घेतली। यावेळी झालेल्या चर्चेत कृती समितीच्या सदस्यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या। पश्चिम महाराष्ट्रातील दी न्यू एज्युकेशन सोसायटीचा 100वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी प्रमुख पाहुणे आनंद देशपांडे यांनी भारतीय आणि पाश्चिमात्य शिक्षण पद्धतीचा समन्वय साधून विद्यार्थ्यांच्या भावी उज्ज्वल आयुष्यासाठी संस्थेनं प्रयत्नशील राहावं असं मत व्यक्त केलं।
राम गणेश गडकरी सभागृहात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलनानं कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. संस्थेच्या नियामक मंडळाचे उपाध्यक्ष नितीन वाडेकर यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं. यामध्ये संस्थेच्या स्थापनेपासून आजपर्यंत केलेल्या शैक्षणिक, कला, क्रीडा आणि सांस्कृतिक प्रगतीची माहिती करून दिली. समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून साऊंड कास्टिंग लिमिटेड कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आनंद देशपांडे यांनी आपल्या मनोगतात शिक्षणामधील भविष्यातील होणाऱ्या बदलांचा विचार करून भारतीय शिक्षण पद्धती आणि पाश्चात्य शिक्षण पद्धतीचा समन्वय साधून विद्यार्थ्यांना नवीन पद्धतीनं शिक्षण देणं गरजेचं असल्याचं मत व्यक्त केलं. शिक्षक आमदार जयंत असगावकर यांनी संस्थेला शुभेच्छा देत संस्थेनं लावलेल्या छोट्या रोपट्याचं वटवृक्षात रूपांतर झालं असून याचं सर्व श्रेय संस्थाचालक आणि गुरुजनांना जात असल्याचं मत व्यक्त केलं. आमदार चंद्रकांत जाधव यांनी दी न्यू एज्युकेशन सोसायटी ही गुणवत्ता आणि संस्काराचं माहेरघर असून संस्थेनं कला, क्रीडा आणि साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केलं असल्याचं सांगून यासाठी संस्थेचे आभार व्यक्त करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष विनोद कुमार लोहिया यांनी संस्था मोठी करण्यासाठी लाभलेल्या सर्वांच्या योगदानाचा उल्लेख करत सर्वांचे आभार मानले. यासह संस्थेच्या कार्याचा विस्तार आणि गुणवत्तेसाठी कटिबद्ध राहू अशी ग्वाही दिली. या कार्यक्रमाला एस चव्हाण, अनिल लोहिया, नेमचंद संघवी, पद्माकर सप्रे, अर्चना देशपांडे, प्राचार्य प्रभाकर हेरवाडे यांच्यासह दी न्यू एज्युकेशन सोसायटी संचलित कोल्हापूर, इस्लामपूर, जयसिंगपूर, नांदणी इथल्या 22 शाखेतील प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक उपस्थित होते. मयत महिला जिवंत असल्याचं भासवून भूमिभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी कागदपत्रांवरील खोट्या अंगठ्याच्या आधारे बेकायदेशीररित्या जमीन मोजणी केल्याचा प्रकार शिवसेनेनं उघडकीला आणलाय. करवीर तालुक्यातील मौजे बालिंगा या ठिकाणी हा प्रकार घडला असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी शिवसेनेनं केली आहे. करवीर तालुक्यातील बालिंगा इथल्या सावित्रीबाई माळी या मयत आहेत. त्यांच्या नावे असलेल्या मिळकतीचा जमीन मोजणीच्या कागदपत्रावर स्वाक्षरीच्या ठिकाणी खोटा अंगठा आणि फोटो लावून जमिनीची मोजणी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आलाय. या सर्व प्रकारामध्ये भूमी अभिलेख कार्यालयातील सावळा गोंधळ जबाबदार असल्यानं शिवसेनेच्या शिष्टमंडळानं भूमी अभिलेख उपअधीक्षक सुधाकर पाटील यांना घेराव घालून चांगलंच धारेवर धरलं. इतकंच काय तर बालिंगा ग्रामपंचायतीनं स्वतंत्र नियमितीकरणाचं पत्रही दिलं. करवीर तहसीलदारांनी सदर व्यक्ती मयत असताना 3 स्वतंत्र गुंठेवारीचे आदेश दिले. सहसंचालक नगररचना विभागाची मंजुरी न घेताच 40 प्लॉटचा लेआउट सादर केला गेलाय. या सर्व प्रकारामध्ये मोठ्या प्रमाणात अर्थपूर्ण व्यवहार झाल्याचा आरोप शिवसेना शिष्टमंडळानं केलाय. या प्रकरणामध्ये जे कोणी अधिकारी सामील आहेत त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत. हे प्रकरण तात्काळ रद्द करावं, अन्यथा रस्त्यावर उतरू असा इशारा शिवसेना शिष्टमंडळानं दिलाय. आज शिवसेनेने 8 दिवसाचा अल्टिमेट दिलेला आहे. जो लेआउट प्रांताधिकाऱ्याच्या सहीशिवाय मंजूर झालेला आहे ते तहसीलदार त्याऐवजी कोण होते, त्याऐवजी इथले अधिकारी कोण होते, कुणी मोजणी केली आणि वारलेल्या मावशीबाई इथं ह्या कोल्हापुरात येऊन अंगठा केलाच कसा 5 वर्षांनी, अंगठा केला का अंगठा काढून ठेवला आहे हे पोलिसांनी तपासणं गरजेचं आहे. आणि सर्वसामान्य न्याय नाही दिला तर ह्या कार्यालयाच्या बाबतीत आम्ही रस्त्यावर उतरून जाब विचारून गप्प बसणार नाही. या शिष्टमंडळात जिल्हाप्रमुख विजय देवणे, संजय पवार, सुजित चव्हाण, हर्षल सुर्वे, शुभांगी पवार, स्मिता सावंत, दिलीप देसाई, सुरेश साळोखे, राजेंद्र पाटील, शशी बिडकर यांचा समावेश होता. आजचा विद्यार्थी जिज्ञासू आणि नवीन तंत्रज्ञानाचं आकलन करणारा आहे. या विद्यार्थ्यांसमोर जाताना शिक्षकांनीही अपडेट असलं पाहिजे. प्रोफेशनल डेव्हलपमेंट हा शिक्षकांसाठी नवा मंत्र आहे, असं प्रतिपादन ग्लोबल टीचर पुरस्कार विजेते रणजित सिंह डिसले यांनी केलं. कागल इथं आयोजित गुणगौरव कार्यक्रमात ते बोलत होते. कागल पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीनं सन 2019-20 या शैक्षणिक वर्षातील विविध स्पर्धा परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केलेले विद्यार्थी आणि शिक्षकांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी ग्लोबल टीचर पुरस्कार मिळाल्याबद्दल रणजित सिंह डिसले यांच्यासह विविध स्पर्धा परीक्षांमध्ये उज्ज्वल यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा नामदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना रणजित सिंह डिसले यांनी दिवसेंदिवस शिक्षण पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल होत असल्याचं सांगितलं. शिक्षकांनी 21व्या शतकातील शिक्षक बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आजचा विद्यार्थी जिज्ञासू आणि नवीन तंत्रज्ञानाचं आकलन करणारा आहे. या विद्यार्थ्यांसमोर जाताना शिक्षकांनीही अपडेट असलं पाहिजे. प्रोफेशनल डेव्हलपमेंट हा शिक्षकांसाठी नवा मंत्र असल्याचं त्यांनी सांगितलं. शाळा समृद्ध झाल्या तर गावं समृद्ध होतील.
त्यासाठी ग्लोबल शिक्षक रणजित डिसले यांच्यासारखे शिक्षक गावागावात घडले पाहिजे असं मत नामदार हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केलं। या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सिंह चव्हाण, पंचायत समिती सभापती पूनम मगदुम, उपसभापती अंजना सुतार, जिल्हा बँकेचे संचालक भैया माने, माजी शिक्षण समिती सभापती अमरीश घाटगे, युवराज पाटील, प्रवीण यादव, विजय भोसले आदींसह पंचायत समितीचे सदस्य, तालुक्यातील शाळांचे शिक्षक, विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते। शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्र्यांनी आज सादर केला अर्थसंकल्प। अर्थसंकल्पानं अनेकांचा अपेक्षाभंग। वेगावर नियंत्रण आणण्यासाठी शहर वाहतूक नियंत्रण शाखेनं रडार यंत्रणेचा वापर करत सुरू केली आहे दंडात्मक कारवाईची मोहीम। सुसाट वेगानं वाहन चालवणाऱ्यांना आता बसणार चाप। नांदेडमध्ये बालिकेवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ इचलकरंजीत विद्यार्थिनींनी काढला आक्रोश मोर्चा। श्री अंबाबाई मंदिरातील उत्तरायण किरणोत्सवात चौथ्या दिवशी आला ढगांचा अडथळा। आणि आजच्या विद्यार्थ्यांसमोर जाताना शिक्षकांनी अपडेट राहणं गरजेचं, ग्लोबल टीचर पुरस्कार विजेते शिक्षक रणजित सिंह डिसलेंचं प्रतिपादन। बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर हे मोबाईल ॲप डाउनलोड करा। याबरोबरच बातमीपत्रात इथेच थांबूया। नमस्कार।